नमस्कार. आज आपण भरपूर दिवसानंतर व्हिडिओ करत आहे. आता आपली पहिली बुकिंग होती घाटकोपर ईस्ट वरून सोडायचं होतं पवईला. 400 रुपये टाकलेले कस्टमरला. आपण ड्रॉप केलं इकडे पवईला आणि आता आपण जातोय. दुसऱ्या भाड्याची वाट बघतोय. आपण कस्टमरला इकडे पवईला ड्रॉप केलं आपण इथं आता. आणि दुसरी बुकिंग लागलेली माहीमची पण आपण कॅन्सल मारली कारण 500 रुपये दाखवत होतं माहीमचे. बघूया आता दुसरं काय लागते. आता आपण कस्टमरला ड्रॉप केलं पण इकडून काही लागलेलं नाही. भाडं येत होतं पण आपल्याला काय आवडलं नाही, त्याच्यामुळे आपण काय त्याला रिस्पॉन्स नाही दिला. जाऊया, कारण इकडून पवईला तर चांगले भाडे लागतीलच. 300 रुपयाचं एअरपोर्टचं भाडं लागलेलं मस्त, पण भेटलं नाही. जे पाहिजे ते भेटत नाही. बघा परत आलं एअरपोर्ट. 300 रुपये 13 मिनिटाचं पिकअप आहे. कोण जाणार आहे? तर जागेवरून दिला असत घेतला असं. त्याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी ऑप्शन बघूया. चांगलं लागलं तर सोडायचं नाही. थांबूया कुठेतरी आता चांगली जागा बघून 5 मिनिटं, कारण भाडं तर लागणारच इकडून करण्यासाठी. इथं नो पार्किंग लावलं पण आपण थांबू थोडं 5 मिनिटं. बघूया आता काहीतरी भेटेल. आपल्याला दुसरी बुकिंग लागली आहे भांडूपची 270 रुपयाची. तर ठीक आहे, काय वाईट नाही. 15 मिनिटाचे 270 रुपये दाखवत होतो. जाऊया आता कस्टमरला पिकअप करायला. 15 मिनिटाचे 270 काय वाईट नाही, तर ठीकच आहे. माहीमचे 500 देत होतं तर 270 रुपये द्यायला काय वाईट नाही. जाऊया आता कस्टमरला पिकअप करायला. कस्टमर इथं कुठेतरी थांबून आहे. पहिली बुकिंग आलेली सेम, पण कॅन्सल केली आणि आता परत आली तशीच बुकिंग. हायको मार्केट वरून वाटते बहुतेक. रिक्षावाले का आपल्याला जाऊ देत नाही तिथून. पवईला आले की असं वाटतं की दुसऱ्या देशात आलं की, कारण इकडचं सिस्टम लय भारी आहे. वाटते कस्टमर हेच आहे वाटते. आता कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलो इकडं, पण कस्टमर काय दिसत नाही. कुठं आहे काम आहे. कस्टमरला ड्रॉप केला आपण भांडूपला आणि परत एक लागली आपल्याला भांडूपवरून BKC 490 रुपयाची. ठीक आहे, चला. आता आपण कस्टमरला BKCला सोडलं आणि 466 रुपये बिल झालं. एकदम मस्त. आता बघूया इथून काहीतरी जुगाड होईल आपलं. आज BKC एकदम खाली आहे. बुकिंग तर वाजायची शक्यता बिलकुल कमी आहे. हे अंबानीचं पैसे कमवायचं दुकान नाही म्हणावं असं, पण ठीक आहे, आपल्याला टॅक्स देतात म्हणा. बघूया आता इकडे काय भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर आपण जाऊया आता आपल्या BKC आपण जाऊया. आपण कुठेतरी जुगाड करूया कामाचा. ठीक आहे, धन्यवाद. आज संडे असल्यामुळं आपल्याला BKCला एक पण भाडं वाचलं नाही. उबर गो पण चालू केलं तरी पण नाही वाचलं. बघूया, जर आपण BKCच्या मॉलला गेलं तर भेटलं तर भेटलं. भरपूर वेळ झाला, अर्धा तासाच्या वर झालं, भाडं तर वाजत नाही काही. संडेला बहुतेक BKCला येणं बंद करावं लागेल, तरच फायदा होईल. फायदा नाही, फुकटचा टाइम गेला निघून. बसून बसून कंटाळा आला. आणि आपल्याला लागली आता एक लागली बघा उबर गोचं भाडं 600 रुपये द्यायला नरिमन पाठ. तर ठीक आहे, चला जाऊया आता. लय वैताग आला बसून बसून. आज संडे असल्यामुळं आपली फजिती झाली. जिकडे गेलो तिकडे भाडेच नाही भेटले, पण तरी ठीक आहे. आपला धंदा झाला 2200 रुपयाचा, पण थोडं पळावं लागलं कारण आज
संडे असल्यामुळं प्रीमियरची बुकिंग तर कमी लागत होती. उबर गोची बुकिंग घेऊ धंदा केला तर ठीक आहे. धन्यवाद.